पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आल्या। पोलीस भरतीची जाहिरात आली आहे। 15,631 प्लस जागांसाठी पोलीस भरती निघाली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू झाले आहे। तर 29 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे पोलीस भरतीमध्ये। तर पोलीस भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरतीची जाहिरात आली आहे, फॉर्म भरणे सुद्धा याठिकाणी चालू झाले आहे, पण पोलीस भरतीच्या फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे याबद्दल माहिती सांगा। याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे, उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोण देणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखेडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 15,631 जागांसाठी ही पोलीस भरती निघाली आहे, ज्यामध्ये पोलीस शिपाईचे पद आहे, पोलीस बॅट्समनचे पद आहे, पोलीस कारागृहाचे पद आहे, SRPFचे पद आहे, पोलीस शिपाई चालकचे पद आहे। हे काही विविध प्रकारचे पद पोलीस भरतीमध्ये आहे, एक लक्षात ठेवा। आता पोलीस भरतीचा फॉर्म भरताना आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। आपल्याला जे पोलीस भरतीला फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट लागणार आहे, आपल्याला आधार कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट लागणार आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, डोमिसाइल लागणार आहे आणि त्याचबरोबर आधार कार्ड सुद्धा आपल्याला लागणार आहे आणि त्याचबरोबर मोबाईल नंबर आपल्याला लागणार आहे, जो चालू मोबाईल नंबर आहे तो आपल्याला लागणार आहे। त्यावर OTP आला पाहिजे, त्यामध्ये बॅलन्स असला पाहिजे मोबाईलमध्ये आणि त्याचबरोबर ईमेल ID सुद्धा आपल्याला पाहिजे। तर हे काही डॉक्युमेंट लागतात आणि त्याचबरोबर सिग्नेचर सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे, पासपोर्ट फोटो सुद्धा त्या ठिकाणी लागते। बस एवढे डॉक्युमेंट लागते, बाकी कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी लागत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता पोलीस भरतीमध्ये आपण या ठिकाणी वयोमर्यादेवर विचार केला तर पाहिजे पोलीस शिपाईचं पद आहे, पोलीस कारागृहाचं पद आहे, त्याचबरोबर जे पोलीस बॅट्समनचा पद आहे। तर या पदामध्ये जो वयोमर्यादा ठेवण्यात यावर्षी ज्या विद्यार्थ्यांचं वय जास्त वाढलंय त्यांच्यासाठी सुद्धा मोठी संधी आहे। तर SC कॅटेगरीसाठी, ST कॅटेगरीसाठी आणि विजा त्याचबरोबर भज क भज ड विमा प्र आणि इमा व SC BC EWS या कॅटेगरीसाठी 18 ते 33 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। एवढं मोठं वयोमर्यादा यामध्ये वाढवण्यात आला आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर एवढी काही वयोमर्यादा आहे। फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी ठेवण्यात आली आहे, मागासवर्गीयांसाठी 350 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आले आहे। आणि त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये कोणकोणत्या पदामध्ये काय काय शैक्षणिक पात्रता आहे ते तुम्हाला सांगून देतो। जे बॅट्समनचं पद आहे, बॅट्समन पदामध्ये फक्त 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते। 12वी जरी तुम्ही पास नसाल, 12वी फेल असाल किंवा तुम्ही फक्त 10वी पास असाल तर बॅट्समन पदामध्ये फॉर्म भरता येते। आणि जे पोलीस शिपाईचं पद आहे, पोलीस कारागृहाचं पद आहे, पोलीस SRPFचं पद आहे, त्याचबरोबर जे चालकचं पद आहे, या पदामध्ये 12वी पास लागची शैक्षणिक पात्रता एक लक्षात ठेवा। आता पोलीस भरतीमध्ये जे निवड प्रक्रिया असणार आहे, सर्वात अगोदर आपलं पहिल्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। आता सध्याच्या कंडिशनला जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म भरणे या ठिकाणी चालू झालेले आहे आणि फॉर्म भरणे जे आहे 29 सप्टेंबर पासून चालू झाले आहे आणि त्याचबरोबर 30 नोव्हेंबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर म्हणजे जवळपास 1 महिना आपल्याजवळ या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी। तर सध्याच्या कंडिशनला आपल्याला या ठिकाणी गडबड करायची नाही आहे, विचार करूनच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। त्यावर तुम्ही या ठिकाणी जे की कटअप कोणकोणत्या जिल्ह्याचा कमी गेला आहे, कोणकोणत्या जिल्ह्याचा जास्त गेला, आपल्या कॅटेगरीच्या किती जागा आहे, किती कमी आहे, किती जास्त आहे, हा सखोल अभ्यास करून जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फॉर्म भरायचा आहे। एकदम फॉर्म भरताना गडबड या ठिकाणी करू नका, 2-4 दिवस किंवा 5 दिवस तरी थांबा, या ठिकाणी थोडाफार विचार करा तुम्हाला कुठे या ठिकाणी भरायचा आहे आणि पूर्ण विचार करून जे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण
पूर्ण निर्णय घेऊन तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा, जेणेकरून आपल्याला काही अडचण त्या ठिकाणी येणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, तर पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर आपलं मैदान चाचणी असणार आहे। तर यामध्ये उंचीचा जर आपण विचार केला तर जे बॅट्समनचं पद आहे, बॅट्समन पदामध्ये उंची खूप कमी लागते, एक लक्षात ठेवा। ज्यांची उंची जर जास्त नसेल तर बॅट्समनमध्ये तुम्हाला जमते, एक लक्षात ठेवा, बॅट्समनमध्ये कमी उंची लागते। आणि त्याचबरोबर जे पोलीस शिपाई, पोलीस कारागृह आहे, त्याचबरोबर पोलीस चालकचं पद आहे, या पदामध्ये जे उंची लागते 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि जे SRPFचं पद आहे, SRPF पदामध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो छाती यामध्ये 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, एवढं काही यामध्ये उंची छाती आहे। आणि आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला, जे पोलीस शिपाईचं पद आहे, पोलीस कारागृहाचं पद आहे, पोलीस बॅट्समनचं पद आहे, या पदामध्ये जे आपलं या ठिकाणी ग्राउंड असणार आहे 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी। त्याचबरोबर जे पुरुष उमेदवारांसाठी आणि यामध्ये जे 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे आपलं 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जे ग्राउंड असणार आहे, महिला उमेदवारांसाठी या पदामध्ये 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे आपलं यामध्ये 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। जे चालकचं पद आहे, चालक पदामध्ये जर आपण ग्राउंड पाहिलं तर चालक पदामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, गोळाफेक आहे या ठिकाणी 20 मार्कासाठी, अशा प्रकारे आपल्या यामध्ये 50 मार्काचं या ठिकाणी ग्राउंड असणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जे चालक पदामध्ये ग्राउंड असणार आहे 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 20 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड आहे। आणि जे SRPFचं पद आहे, SRPF मध्ये जे या ठिकाणी फिजिकल आहे 100 मार्कासाठी SRPF मध्ये फिजिकल आहे, ज्यामध्ये SRPF मध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे 25 मिनिटांमध्ये जर रनिंग आपण मारली तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 50 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी। त्याचबरोबर गोळाफेक आहे 25 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 25 मार्कासाठी, अशा प्रकारे आपलं 100 मार्काचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। आणि त्याचबरोबर SRPFचं जर आपल्याला ग्राउंड पास व्हायचं असेल तर 91च्या वरती मार्क आपल्याला पडले पाहिजे, तेव्हा कुठे चान्सेस राहते की आपल्याला या ठिकाणी ग्राउंड आपण पास होणार आहे व आपल्याला पेपर या ठिकाणी भेटणार आहे, हे काही चान्सेस त्या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा। अशा प्रकारे आपलं फिजिकल असणार आहे सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा, पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचा आपला पोलीस भरतीचा या ठिकाणी पेपर असणार आहे सर्वांसाठी, SRPF, पोलीस शिपाई, बॅट्समन, कारागृह चालक या सर्वांसाठी। तर 100 मार्कासाठी पेपर असणार आहे, 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम भेटते, पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पेपरचे 100चे 100 प्रश्न आपल्याला टिक करून येतात, कारण की पेपरमध्ये कोणताही निगेटिव्ह मार्किंग नसते पोलीस भरतीच्या, ठीक आहे। आता पोलीस भरतीचा ग्राउंड या ठिकाणी कधीपर्यंत होणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचं जे ग्राउंड असणार आहे तर सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर सोमवार जे विद्यार्थी मित्रांनो आता आचारसंहिता या ठिकाणी लागणार आहे, सोमवार निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, जसं जिल्हा परिषद झालं, महानगरपालिका झालं, पंचायत समिती झालं, तर ह्या काही जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती, महानगरपालिका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहे डिसेंबर महिन्यामध्ये आहे। आणि आचारसंहिता जे विद्यार्थी मित्रांनो लवकर या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे, एक लक्षात ठेवा। तर येणाऱ्या दिवसामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे सर्व निवडणुका झाल्यानंतर आपल्या या ठिकाणी ग्राउंड असणार आहे, फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी ग्राउंड चालू होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। पोलीस भरतीचे आतापासून आपापल्या फिजिकलची तयारी चालू ठेवा, पेपरची सुद्धा तयारी चालू ठेवा। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय